नमस्कार, मी सागर पाटील. SP9 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. 0 ते 100 या एपिसोड अंतर्गत आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायक मुलाखती घेत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये असेच एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे. ते म्हणजे ओंकार राजीव नवलिहाळकर हे आज उपस्थित आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असे व्यक्तिमत्व उपस्थित आहेत ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सामाजिक कार्य, आपत्ती व्यवस्थापन आणि अध्यात्म या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोल्हापूरच्या कळंबा परिसरातील साध्या कुटुंबातून पुढे येत राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारे आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016 आणि 17 प्राप्त करणारे ओंकार राजीव नवलिहाळकर हे आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. चला तर त्यांच्याशी संवाद साधूया. ओंकार सर, सर्वप्रथम आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक धन्यवाद, स्वागत आहे. आणि आपले बालपण अत्यंत सामान्य परिस्थितीत गेले. लहानपणी एका डोळ्याची दृष्टी गमावली तरीही तुम्ही कधी हार मानली नाही. हा संघर्ष तुम्हाला किती मजबूत बनवून गेला? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कसं की बालपण खराब म्हणजे कसं की वडील रिक्षा चालक, आई खाजगी कंपनीमध्ये कामाला, आणि मग तेव्हाच मुलाचं संगोपन व्हायसाठी काहीतरी पाहिजे. आजी आजोबा लवकर निवर्तलेले, बाकी सगळे प्रत्येकाच्या घरी. मग त्यामुळं संगोपनाची जबाबदारी कुणावर द्यावी तर ते पाळणाघरात मला ठेवलं गेलं. पाळणाघरात खेळता खेळता एका मुलानं टाचणी मारल्याचं निमित्त झालं आणि ती टाचणी डाव्या डोळ्याला अशा ठिकाणी बसली की जिथं मुख्य रक्तवाहिनी असते. बर. एक डोळा पूर्ण निकामी झाला. स्वप्न असं होतं की कुठंतरी आपल्याला आर्म फोर्सेस मध्ये, पोलीस, आर्मी, नेव्ही याच्यामध्ये जायचंय. आणि ह्या स्वप्नाचा पाठलाग घेत असताना लक्षात आलं की आपण डोळा एक गमावलेला आहे, त्यामुळे आपल्याला तिथं कुठल्याही आर्मी किंवा याच्यामध्ये पोलीस भरती याच्यासारख्या मध्ये स्पेस नाहीये. बरोबर. मग कोल्हापूरमध्ये अशा काही सामाजिक सेवा संस्था आहेत की जीवन मुक्ती सेवा संस्था, जीवन ज्योत सेवा संस्था, याच्या माध्यमातून आपण काम करूया. म्हणजे तिथं ड्रेस सर्व्हिसला प्राधान्य आहे, ड्रेस सर्व्हिस मिळेल आणि तिथं अपंगत्वाची कुठली अट नाहीये. मग त्याच्या जीवावर मी काम करायला लागलो. काम करता करता एक 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 कनेक्ट संस्थांशी कनेक्ट होत गेलो. मग पुणे यशदा असतील, मग NDRF असेल, NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असेल, ह्याच्या प्रशिक्षणाच्या संधी मिळाल्या. आणि बघता बघता तो प्रवास एका सामान्य कुटुंबातल्या, सामान्य गावामध्ये असलेल्या सामान्य नवयुवकाला राज्य स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत आपत्कालीन प्रशिक्षण मिळण्यापर्यंत नेऊन गेला. म्हणजे म्हणलं तसं की एखाद्या जिल्हा स्तरावरचं प्रशिक्षण जरी आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी किती नॉर्म्स, किती काय काय गोष्टी असतात. बरोबर. तर IIPA मध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे, तिथं असणाऱ्या NDMA मध्ये मला प्रशिक्षणाची संधी मिळाली. NIDM मध्ये म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डिझास्टर मॅनेजमेंट जी आहे त्याच्या तिथं जाऊन प्रशिक्षणाची संधी मिळाली आणि ते प्रशिक्षण अगदी छान पद्धतीने पूर्ण माझ्याकडून झालं. अरे वा. हा सगळा प्रवास म्हणलं तसं की एक 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 फार स्टान्स होते पण तिथपर्यंत घेऊन गेला. अरे वा, छान. म्हणजे तुमची इच्छाशक्ती होती बाबा इंडियन आर्मी मध्ये जॉईन व्हायची, तरी सुद्धा तुमचं स्वप्न ते अधुरं न ठेवता तुम्ही एका वेगळ्या म्हणजे एक सोशल ह्याच्यातून तुम्ही पुढे आलात. आणि सध्या आता तुम्ही त्याच्यात आपत्ती व्यवस्थापनामध्ये पण तुम्ही काम करताय, एक समाजामध्ये एक चांगलं कार्य करताय. तर 2005 आणि 2019 च्या महापुरात तुम्ही केलेले कार्य आजही लोक आठवतात. त्या काळातील एखादा प्रसंग आमच्या प्रेक्षकांना सांगायला. 19 ची परिस्थिती अशी होती सर की दरम्यान 2019 साली मला राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. तो क्षण होता आणि इथून कोल्हापूर मधून मला तिकडे जायचं होतं त्या पुरस्काराच्या निमित्तानं. परिस्थिती अशी होती की आपल्या पुलावर, जो आपल्या शिरोलीच्या इथला पूल आहे, त्याच्यावरही काही वेळात पाणी येईल असं प्रेडिक्शन्स होते इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट कडून. माझं स्वप्न होतं की ज्या आई वडिलांनी मला घडवलं त्या आई वडिलांना हा पुरस्कार सोहळा बघायला न्यायचा. पण मजा अशी होती की म्हणजे तेही स्वप्न का होतं तर रोज जेव्हा फिरायला मी रात्री जायचो तेव्हा माझे वडील खाली जमिनीवर, आम्ही जेव्हा आपण बसतो ग्राउंडवर, तेव्हा बसायचे. मोहिते कॉलनी म्हणून जिथं स्वामींचं एक मंदिर आहे त्याच्या बाजूला असलेल्या रिकाम्या माळावर बसायचे. वर विमान गेले की वडील आमचे कायम म्हणायचे की त्यात बसणारा माणूस किती भाग्यवान असेल. कायम त्यांचं म्हणणं असायचं की वरनं जग कसं दिसत असेल असं म्हणायचं. आणि माझं असं स्वप्न होतं की ह्या काहीतरी कार्यक्रमाला त्यांना आपल्याला दिल्लीला न्यायचे. पण कसा कार्यक्रम पाहिजे तर आपल्या मुलाचं कौतुक बघायला नेऊया.
आणि तेव्हा बरोबर मी आपत्कालीन परीक्षा आणि हे सगळं पास झाल्यामुळे मला मंत्रालयामध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये नोकरी लागलेली. अरे वा. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागात मी 2019 साली कार्यरत होतो. बरोबर. आणि त्याच वेळेला मला पुरस्कारही जाहीर झाला की राष्ट्रीय युवा पुरस्कार. आता इकडे जबाबदारी आहे की राज्य सांभाळायचं आहे. बरोबर. इकडे मला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. तर तेव्हा मी आमचे डायरेक्टर जे होते अभय यावलकर म्हणून साहेबांना विचारलं की सर असं असं होतंय आणि माझी इच्छा पुरस्कार सोहळ्याला जाण्याची फार कमी आहे, का तर माझं राज्य पाण्यात आहे म्हणा, कोल्हापूर जिल्हा त्यात माझा सगळा पाण्यात आहे. तर मी काय करतो, तर सर म्हणले की तुझा उद्देश फार छान आहे आणि हा खरंच कौतुकास्पद आहे, पण म्हणले ही मुवमेंट परत तुझ्या आयुष्यात येणार नाही. एक दिवस जाणे पाहिजे तरी ये कामासाठी यायचं तर झालं. वडिलांना न्यायचं ठरलं, पण इथं परिस्थिती हे होती. आमचा पुरस्कार सोहळा होता 12 ऑगस्टला, पण मी वडिलांना सांगितलं तुम्ही 8 तारखेलाच कोल्हापूर सोडा. आणि बरोबर 9 तारखेला संध्याकाळी आपल्या पुलावरनं पूर्ण म्हणजे 8ला बाबा आमची गाडी आली, वैभव ट्रॅव्हल्सची बस एक क्रॉस झाली आणि त्याच्यानंतर रात्री पाणी आलं पुलावर 9 तारखेच्या दरम्यान. तो पूल पूर्ण जवळपास 8 दिवस बंद होता, म्हणजे कोल्हापुरात येणं जाणं चालू नव्हतं. आई वडिलांना काही कल्पना नव्हती कुठं चाललंय, काय चाललंय, कशासाठी चाललंय. आणि मुंबईला आले. त्यांना म्हणलं चला आता निघायचं आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून सगळ्या रेल्वे पुढे जातात, पण माझी गाडी अशी हळूहळू त्यांना लक्षात आली की सांताक्रूज इकडे इकडे कुठं चालली आहे. तर मी म्हणलं आपण आई विमानानं जातोय, कारण तो बोर्ड दिला की छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा. तर तो त्यांनी बघितला, त्यांना एवढं ते हे वाटलं आणि मी तो एक फोटो काढून ठेवला त्या क्षणाला. म्हणजे पुराची आठवण सांगत असताना पहिले ही आठवण का सांगतो, तर जेव्हा ह्या ज्या समाजसेवा कार्यांमुळे किंवा मला जेव्हा पुरस्कार मिळतो आणि जो पुरस्कार पदरात पडण्यासाठी माझ्या आईनं खूप गोष्टी ऐकून घेतल्या की मी समाजकार्य करत असताना रात्री येऊन अपघात झालेले रक्ताचे कपडे धुणं असो, किंवा तिथून घरात आल्यानंतर रात्री 2-2 वाजता आल्यानंतर रात्री उठून जेवायला वाढणं असो, सोबत काम करणाऱ्या मुलांना मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या किंवा आम्ही धार्मिक कार्यामधून मिळालेली फळं कापून रात्री दुधात साखर घालणारी माझी आई, की जिनं खूप गोष्टी ऐकून घेतल्या की मुलाला काहीतरी सांग, नोकरी कर म्हणावं, काय समाजसेवा करते, काय येणं मिळणार, अशा अनेक गोष्टी ऐकून घेतलेल्या माझ्या आईला विमानातनं जेव्हा मी बाहेर बघताना बघितलं की तो समाधान किंवा काय, त्यावेळेला मला खरा राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. अरे वा वा. म्हणजे तो मेडल मिळालं किंवा कौतुक झालं, पण खरा पुरस्कार मला ती आई जेव्हा बाहेर, मी तो फोटो फेसबुकवर पोस्ट केला की खरा पुरस्कार मला आत्ता मिळाला या घडीला म्हणून. आणि मग पुराची आठवण म्हणून सांगतो की जेव्हा तिथून आलो आम्ही, तेव्हा मला असं दिसलं की आपल्याला पैसे मिळालेत, 50,000 रुपये मिळालेत, पण हे आपण आपल्याकडे ठेवून घेणं उपयोगाचं नाही का. तर माझं शहर बुडायला लागलंय. वास्तविकता सांगतो सर की आजही जर माझ्या आता 2026चा साल आहे, आजही जर आपण माझ्या घरात आलात तर माझ्या आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि मिसेसचं मंगळसूत्र सोडून काही स्त्रीजण नसावं घरात. त्याचा कधी मोह तिला नव्हता आणि दैवयोगानं मला पत्नी अशी मिळाली की तिलाही असल्या कसल्या गोष्टीचा मोह नाही. फक्त सांगायचा मुद्दा एवढा की त्यावेळेला मला सोन्याची किंमत साधारण 30-35 हजार रुपये असेल. माझ्या आईला जर मी म्हणालो असतो, म्हणजे म्हणलं आई आपण काय करूया, तर माझे वडील आणि आई सोबत होते. दोघांच्याही तोंडातून एक वाक्य आलं की आपण हे कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना दान करूया. बघा त्यांचा मोठे, म्हणजे ज्या आईला 2 तोळे किंवा 1.5 तोळा घालून सहज फिरता आलं, वडिलांचं स्वप्न होतं माझ्या की माझी रिक्षा जुनी झाली आहे, एक नवीन रिक्षा मला फक्त हाऊस म्हणून घ्यायची आहे. बरोबर आहे. मी बाबांना म्हणले की बाबा माझी इच्छा आहे की तुम्हाला रिक्षा, तुमची इच्छा आहे तर फिरवायसाठी रिक्षा घेऊन देतो. म्हणजे त्यांचे 30-40 वर्ष रिक्षाच्या ह्याच्यात गेले तर देतो, पण बाबा म्हणले नको, म्हणले आपण ते कोल्हापूर पूरग्रस्तांना दान करूया. आणि त्याप्रमाणे ते आल्यावर सगळ्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आम्ही सगळे पैसे दान केले. कोल्हापुरात आलो आम्ही, मदत करा. मग मी तेव्हा मला पुन्हा मुंबईला जाणं भाग होतं, कर्तव्यावर पोहोचणं होतं मंत्रालयात. पण एक ढाचा असा आहे की स्वतः पुरात उतरून पाण्यात काम करायची हवस होते, म्हणून मी चिखलीला गेलो तुर्तास. मी आमच्या साहेबांना सांगितलं की सर पुलावर पाणी येते, मला कोल्हापूरच्या बाहेर येता येणार नाही नंतर, तर काय करू. तर साहेब म्हणाले तू थांब, बघ तिथं मदत कर. त्याप्रमाणे आम्ही कोल्हापूरची जी संस्था, आपत्कालीन संस्था आहे, आपदा मित्र जे मुलं असतात सगळे, की आणि याचबरोबर आपली जीवनमुक्ती सेवा संस्था, जीवन ज्योत सेवा संस्था, त्या जीवन ज्योतचे सुनील म्हणून सर होते, त्यांच्यासोबत आम्ही प्रयागला गेलो. मला आठवणारा एक प्रसंग, जेव्हा आम्ही प्रयागच्या नदीकडे गेलो तेव्हा 40 फुटाचा जो आपला पोल असतो, त्या पोलच्या वर 5 फूट पाणी असेल, त्याच्यावरनं आमच्या बोटी पाण्यात फिरत होत्या. विचार करा किती मोठी भयानक परिस्थिती. बरोबर आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथं जाऊन पोहोचणं, काम करणं.
एवढं कशाला, आपल्या कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिसचं कलेक्टर साहेबांचं जे निवासस्थान आहे तिथून कलेक्टर ऑफिस मधल्या निवासस्थानामधनं कलेक्टर साहेबांनाही आम्ही त्या पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. तिथं मागे गेल्यानंतर आपल्या ह्यांचं जे हॉस्पिटल आहे, मला आठवतं डायमंड हॉस्पिटल कडून मागे गेल्यावर जे अपार्टमेंट आहे तिथं, त्या सगळ्या अपार्टमेंट मध्ये जवळजवळ पहिल्या मजल्याला पाणी लागलेलं आणि आम्ही पहिल्या मजल्यावर बोटी नेऊन लोकांना घरातनं बाहेर काढले त्यावेळेला आणि सुरक्षित असं गेलं. असे खूप प्रसंग पुराबाबतीतले. 19ची परिस्थिती फार म्हणजे एकदम जबरदस्त होती. त्यामध्ये स्वतःही काम केलं, प्लस मंत्रालयामधून हजारो लोक, मला आठवता प्रसंग आहे की मंत्रालयात असताना म्हणजे काय म्हणतात की तुम्ही एका अशा व्यवस्थेमध्ये काम करत असता की तुमच्याकडून खूप लोकांना अपेक्षा असतात. बरोबर आहे. मध्यरात्री 2, 3, 4, 5 असतो, कमीत कमी हजारो फोन आमची टीम आणि मी स्वतः उचललेले लोकांना मदतीसाठी. साध्या बिस्किट पुड्यापासून तिला मिळालं का इथपर्यंत मी काळजी घेतलेली आहे. खूप छान, खूप छान. मला आणखीन एक विचारायला तुम्हाला आवडेल. राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016 आणि 17 स्वीकारताना भारताचे आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते तुम्हाला सन्मान मिळाला, तर हा क्षण कसा होता तुमच्यासाठी? म्हणजे काय झालं की सन्मान मला 2019 मध्ये मिळाला, पण 2018 साली संसदवारी प्रकल्प अंतर्गत मी मुख्य पंतप्रधानांना महिला व बाल विकास बजेट संदर्भात सजेशन दिलेले की हाऊ टू डेव्हलप द बजेट अँड हाऊ टू इन्क्लूड द पार्ट ऑफ सिक्युरिटी इन वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंट बजेट. तर त्या अनुषंगानं पंतप्रधानांच्या ऑफिस कडून संसदवारीच्या सगळ्या टीमला भेट देण्यात आली. तेव्हा कोल्हापूरचे आपले खासदारही होते धनंजय महाडिकजी, आणि तेव्हा जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यानंतर एक म्हणतात की नाही, आपण देशाच्या पंतप्रधानांसोबत उभारलोय. बरोबर आहे. आणि मी साहेबांना विचारलं की महिला बाल विकास किंवा ह्या बजेट संदर्भात काय किंवा काय आहे, तर साहेब म्हणजे जसं A to Z बजेट पार्ट असावं असं साहेबांनी सांगितलं. मला तुम्ही जसं म्हणाला की तू आनंदाचे क्षण किंवा ह्या सगळ्यापेक्षा मला एक सांगायला गोष्ट आवडेल की आपण अशा ठिकाणी चाललोय. बरोबर. आणि त्या ठिकाणी पोहोचत असताना माझा ड्रेस म्हणजे आम्ही आपत्कालीनची पोरं, त्यामुळे मला कधी चांगले कपडे म्हणजे असं फार ऑरा असलेले बूट असं कधी नव्हतं. DMS बूट पायामध्ये असे एवढे मोठे होते. बरोबर. त्याच्यावर ग्राउंडवर काम करत त्याच्यावर एक माझ्या भावाच्या लग्नातला सलवार घेतलेला आणि त्याला ऑटोमॅटिक असलेला वेल्क्रोचा टाय असा होता. तो टाय घालून मी गेलो. सिक्युरिटीला त्यांच्या थोडं वाटलं की बाबा चेक करण्यापेक्षा थोडं फुगल्यासारखं वाटलं आणि त्यांनी तो टाय काढून चेक केला, पण तो व्यवस्थित होता. पेन काढून घेतात म्हणजे पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याच्या सगळ्या सिक्युरिटी, हात द्यायचं नाही, नमस्कार करायचं नाही, ह्या बाबी सांगितल्या जातात. आणि आम्ही तिथं पोहोचलो. प्राईम मिनिस्टर साहेबांना म्हणजे आपण म्हणतो की ते पोहोचत असताना ऐन मी दारापर्यंत पोहोचल्यानंतर तो टाय माझा वेगळा वाटला म्हणून त्यांनी परत बोलवून घेतलं. DMS मोठाच्या मोठा बूट आहे म्हटल्यावर त्यांनी पूर्ण बूट सुद्धा तो चेक केला की त्यात काय आहे किंवा काय असं नाही. हा एक फार वेगळा अनुभव होता की देशाच्या पंतप्रधानांच्या शेजारी, अगदी असं शेजारी उभा राहायचं. आणि पदावर असताना आपण एखाद्या राजकीय नेत्यांना किंवा आपल्या भेटलो तर किती आनंद होत असतो. बरोबर आहे. पण मला पंतप्रधानांसोबत जायला मिळालं. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी भगतसिंग कोश्यारीजी होते, त्यांनीही बोलवून घेतलं. त्यांनी विशेष त्या ऑफिसमध्ये बोलवून विशेष कार्यक्रमामध्ये बोलवून त्यांनी जवळजवळ मला आणि मिसेसला अर्धा तास वेळ दिला. त्यांच्यासोबत बोलवून सोबत चहा घेण्याचा हे मिळाला. हा सगळा प्रसंग या सामाजिक कार्यांमुळे मिळाला. आणि राष्ट्रीय पुरस्काराबाबतीत जर म्हणाल तर राष्ट्रीय पुरस्कार दरम्यान तेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार होता, पण तेव्हा फॉरेन डेलिगेशन आणि फॉरेनची मोठी हे लागल्यामुळे आमचा पुरस्कार सोहळा केंद्रीय युवा मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते झाला. बरोबर. त्यांनी जो पुरस्कार जेव्हा दिला, मी खरं सांगतो, जेव्हा आपलं नाव पत्करलं जाते की सामाजिक दायित्व को संभालते हुए कोल्हापुर महाराष्ट्र से युवा आते हैं और उन्हें इस पुरस्कार से नवाजा जाता है, म्हणून जेव्हा अनाउन्समेंट होते, मी खरं सांगतो की एवढा प्राऊड होतो. कशासाठी की त्या व्यासपीठावर जिथं संपूर्ण देशामधून 13 युवकांना राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळालाय. देशामधून जर 60 कोटी युवांमधून आपण 13 जण त्या व्यासपीठावर आहे आणि त्यातलं एकटं आपलं नाव घेत असताना आपल्या शहराचं, आपल्या जिल्ह्याचं नाव जेव्हा निघतंय, कोल्हापूर जेव्हा म्हटलं जाते किंवा महाराष्ट्र म्हटलं जाते, त्याच्यासारखी प्राईड मुवमेंट कशात नसते. मी तेव्हा मला मग कलेक्टर साहेबांचे फोन आले अभिनंदन म्हणून, किंवा आपल्या कोल्हापूरच्या जिल्हा माहिती कार्यालयानं त्या बातम्या सगळ्या केल्या. मग खूप मंत्रालयातून फोन आले, वेगवेगळ्या प्रेसनी फोन केले.
ती जी मुवमेंट असते ती परत आपल्याला बघायला मिळत नाही. लाईफ मधले एक अविस्मरणीय. मी आई वडिलांना तेव्हा नेलेलं महाराष्ट्र सदन मध्ये, म्हणजे ज्या माझ्या आई वडिलांनी म्हणलं ना की भाड्याच्या 8x8 10x10 खोलीमध्ये आयुष्य काढलं, त्यांना महाराष्ट्र सदन मध्ये राहण्याचा जो आनंद होता तो मला चेहऱ्यावर कळत होता की मी खरा पुरस्कार इथंच जिंकलोय. की माझे आई वडील अशोका हॉटेलमध्ये राहतात, जिथं मोठमोठे VIP विराट कोहली किंवा बाहेरचे जेव्हा क्रिकेटर्स येतात ते राहतात, तिथं त्यांना राहायला मिळते. मला तिथंच सगळ्या पुरस्काराचं श्रेय मिळालं. आयुष्यातली सगळ्यात मोठी मुलाखत आपण म्हणतो की पत्रकारिता क्षेत्रामध्ये असं की BBC, तर BBC न मुलाखत घेतली आई वडिलांनी माझी, तर इतकं छान वाटलं की नॅशनल लेवलला पूर्ण तुम्ही या माध्यमातून पोहोचला. खूप छान, खूप छान. म्हणजे एखादा व्यक्ती समाजामध्ये कार्य करत असताना काही लोकांचं स्वप्न असतं की आपली कुठेतरी समाजामध्ये वावा व्हावी किंवा पुरस्कार मिळावा. तुमचा प्रवास म्हणजे डायरेक्ट केंद्रातून तुमचा सन्मान होतोय, म्हणजे राज्यातनं नाही, डायरेक्ट केंद्रातनं तुमचा सन्मान होतोय. तुमच्यासाठी ते लाईफ मधली एक बेस्ट अचिव्हमेंट समजावी लागेल. आणि बेसिकली खालून वर लोक जातात, तुम्ही वरून खाली पुरस्कार स्वीकारत आला. तरच झालं की आपत्कालीन मध्ये कोणतरी काम करत असेल किंवा असा कोणतरी मुलगा जो व्यसनमुक्ती, आपत्ती व्यवस्थापन, महिला बाल विकास आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर काम करतोय, त्या मुलाला असा केंद्राने पुरस्कार दिल्यावर मग सगळेजण विचारताय. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पण माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडूनही तुम्हाला सन्मान मिळाला. मग भगतसिंग कोश्यारी ते कसा क्षण होता? म्हणजे मी काय केलेलं की व्यसनमुक्तीच्या अंतर्गत आपण 1.5 लाख युवकांना एक अशी शपथ घेतली. 4 डिसेंबर जो येते, आपल्या मुंबईमध्ये एक सलाम मुंबई फाउंडेशन म्हणून खूप चांगलं काम करतात ते व्यसनमुक्तीवर, तेव्हा मी त्यांच्याशीही कनेक्ट होतो. आणि कोल्हापूरमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये आपण व्यसनमुक्त महाराष्ट्र या मुवमेंट अंतर्गत व्यसनमुक्ती अभियान राबवलं. मी स्वतः कॉलेजमध्ये जाऊन, शाळांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीची मुलांना शपथ घ्यायला लावली की असं असं आहे, मी आजन्म व्यसन करणार नाही, आणि व्यसनमुक्तीची पत्र आपल्या वडिलांना लिहा, बरोबर, असं मी सांगितलं सगळ्या मुलांना. ती मुवमेंट इतकी छान झाली की तेव्हाचे गव्हर्नर कोश्यारी साहेबांनी, राज्यपालांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि आम्ही तिथे गेलो. साहेबांनी फार छान सन्मान जो देतात, म्हणजे म्हणलं ना की आपण राज्याच्या राज्यपालांसोबत त्यांच्या खुर्ची बरोबर, जसं मुख्यमंत्री या बाजूला बसतात किंवा एखादे कॅबिनेट मिनिस्टर बसतात, त्या पद्धतीने मी आणि मिसेस बसलो. माझ्या मिसेसला त्यांनी विचारलं की म्हणे ये घर में रहते हैं क्या? तर रहते हैं म्हणले. तर बच्चों को क्या करने वाले हो? तर ते म्हणले पढ़ाने का ही. तर म्हणले आपातकालीन में थोड़ा कम डालो म्हणले, आपातकालीन में जाने की वजह से ये टाइम नाही दे रही, एक मजेचा भाग म्हणून सांगितलं. नंतर म्हणाले फार कौतुक आहे म्हणले, असंच काम करत राहा देशासाठी, राष्ट्रासाठी. आणि तो क्षण एक झाला. त्याच्या आधीचे गव्हर्नर विद्यासागर राव, त्यांनी आपल्या सामाजिक कार्यांसाठी, आपल्या महाराष्ट्रातले सामाजिक कार्यकर्तेच आहेत विनीत मालपुरे म्हणून, समाजसेवेसाठी फार काम करतात, तर त्यांचा आणि माझा एका वेळेला त्यांनी सन्मान केला. वा, खूप छान, खूप छान. आणखीन एक तुम्हाला विचारायचं वाटतंय, तुम्ही स्थापन केलेला जीवन ज्योती सेवा संस्था मार्फत, जीवन ज्योती नाही, आसरा जीवन आसरा सेवा संस्था मार्फत 200 पेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण दिले, बरोबर. तर आजच्या युवकांना समाजाकडे कसे वळता येईल, म्हणजे तुमचं काय याबद्दल प्रतिक्रिया आहे? 2 गोष्टी आहेत. म्हणजे माझा घरचा ढाचा जो असेल पहिल्यापासून, तो थोडा आध्यात्मिक आणि धार्मिक असा होता. म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्येच श्री स्वामी समर्थ सेवा सदन म्हणून जे आम्ही माझ्या वडिलांच्या खूप मेहनतीनं स्थापन झालेलं सदन आहे, जिथं जवळपास 16-17 वर्षाहून अधिक नैमित्तिक उपासना, साप्ताहिक रविवारच्या उपासना, गुरुवारच्या आरत्या असं होतात. तर मी जेव्हा मंत्रालयात गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की थोडंफार लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन हे गरजेचं आहे. बरोबर. मुलांना आत्ताचा काळ असा आहे की आपण कॉलेजच्या कुठल्याही एका फॉरम बाहेर जाऊन बघितलं की मुलांची अवस्था अशी आहे की त्यांना चांगला मार्ग कळत नाहीये. बरोबर. मग मी संस्था जेव्हा फॉर्म केली, मी आसरा सामाजिक सेवा संस्था म्हणून निर्माण केली, ज्याचा अध्यक्ष मी स्वतःच आहे. तर आसराची संस्था जेव्हा केली तेव्हा माझा उद्देश असा होता की मुलांना 4 गोष्टीसाठी प्रिपेअर करायचं आपल्याला. एक म्हणजे व्यसनमुक्ती, दुसरं म्हणजे महिला सबलीकरण, महिला विकास, तिसरा म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, आणि चौथा म्हणजे ग्रामीण विकास. या 4 क्षेत्रात या मुलांनी काम करायचंय. आणि या 4 क्षेत्रांमध्ये काम करताना सगळ्यात पहिली जड असते अंधश्रद्धा निर्मूलन. बरोबर आहे. म्हणजे तो आपलं परमेश्वर किंवा आपण ज्याची सेवा करतो, ज्याला आराध्य मानतो, तो 10 बोटाची करुणी केळं, मस्तिष्काची करुणी श्रीफळ एवढा तुम्हाला मिळेल.
तुम्हाला कुठल्याही अंधश्रद्धाचे कुठं कोणी तुम्हाला म्हणेल की मला 10,000 दे, 15,000 दे, मी तुझं कल्याण करतो, तर असं शक्य नाही. तुम्ही स्वतः भक्ती मार्गातून पोहोचू शकता. तुकाराम महाराजांची आपल्याला माहिती आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज यांनी असंख्य अशी वारकरी संप्रदायात ध्वजा करून ठेवली आहे की त्यांनी सांगितलंय तुम्हाला देव साधा मिळेल. मग आध्यात्मिक मार्गदर्शनाचा ढाचा या मुलांच्या मनावर बिंबवायला चालू केला की हे करा. धार्मिक थोडा टच असला की कुठंतरी भीती असते. माझं म्हणणं नाही की कुठल्याही मुलानं कधी देव मंदिरात जावं किंवा काय, मला नाही वाटत, पण त्यानं देवाला घाबरावं हे का वाटतंय, तर कोणतरी बघतंय ह्या आशेपोई त्यांच्याकडून वाईट पावलंच उचलली जात नाही. बरोबर की आता बघतो आम्ही, माझ्याकडं काही लोक मार्गदर्शनासाठी येतात तेव्हा मी बघतो की सहज माणसं सांगत असतात की मुलानं मारलं आई वडिलांवर हात जातोच कसा. म्हणजे ज्या आई वडिलांनी आपल्याला घडवलंय, ज्यांनी आपलं आयुष्य उद्धारलंय, ज्यांच्यामुळे आज आपण हे बघतोय, त्यांना हात उचलणे, मग मी नुसतं सामाजिक मार्गदर्शन त्यांना करून, व्यसनमुक्त करून, मी असं करूनच चालणार नाही, त्यांना थोडाफार आध्यात्मिक टच सुद्धा देऊया. बरोबर, या उद्देशाने मी दोन्ही मार्गदर्शन एका ठिकाणी, म्हणजे सामाजिक आणि आम्ही मध्यंतरी आपल्या मंदिरातल्या महिलांसाठीच, आपण आता बघतो की पॉशची एक टीम असते जी महिलांच्या सबलीकरणासाठी काम करते. बरोबर, तर त्यांचंही आम्ही प्रशिक्षण घेतलं की मुलींना सांगायला पाहिजे की काय चांगला टच आहे, व्हॉट इज गुड टच, व्हॉट इज बॅड टच, हे मुलींना सांगा. घरात आल्यानंतर रोज मुलींना विचारा आजचा दिवस कसा गेला, मुलांना विचारा आजचा दिवस कसा गेला. मुलीच सुधारले पाहिजेतच नाही, मुलांचाही विचार सुधारला पाहिजे. या दृष्टीने आम्ही तीही प्रशिक्षण मंदिरात केली. असे अनेक कार्यक्रम, म्हणजे सामाजिक, धार्मिक आणि म्हणजे ह्या सगळ्याचा बेस एकत्र करून आपण कुठेतरी समाज सुधारणा करूया, असा माझा उद्देश. खूप छान, खूप छान. एकंदरीत सामाजिक कार्यातून अध्यात्माकडे वळण्याचा तुमचा जो प्रवास खूप प्रेरणादायी आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या वरील तुमची जी श्रद्धा ती कशी निर्माण झाली? स्वामींच्या बाबतीत सांगायचं तर खूप मोठा हे आहे, पण घरातली एक छोट्या ह्याच्यापासून सांगतो की माझे वडील स्वामी समर्थ महाराजांचे भक्त. आम्ही पूर्वी आपल्या कोल्हापूर मधून पंढरपूरला एक रेल्वे जायची, जी नॅरोगेज गाडी होती, 8-10 तास अगदी डिगी गाडी जायची. आम्ही त्या गाडीनं जायचो. सोलापुरामध्ये जाऊन पुन्हा अक्कलकोट मध्ये जायचं, उतरायचं. अक्कलकोट मंदिरामध्ये तेव्हा 10, 15, 20 माणसं सहज अशी इकडे तिकडे फिरत असायची. कसली गर्दी, कसलाही प्रकार नव्हता. आम्ही तेव्हा जायचो, तेव्हा मंदिरामध्ये समोर जिथं आता कार्यालयीन ऑफिस आहे त्या मंदिरात वर आम्ही राहायचो. आणि तिथं गेल्यानंतर कसली म्हणतात की तेव्हा एवढा लोकांचा वर्दळ, हे काही नव्हतं. वडिलांकडून तो एक हे मिळालं की स्वामी समर्थ महाराज आपल्याकडे आयुष्यात आहेत, बरोबर, त्यांची आपण सेवा करूया, महाराज हे करतील. मला स्वामींचं काही कल्पना नव्हतं, कारण कोल्हापुरात तेव्हा 2 मंदिरं माझ्या माहितीतली, एक म्हणजे कोटीतीर्थ, दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर पाशी असलेलं स्वामी समर्थांचं मंदिर, तिथं कार्यालयही आहे. त्या मंदिरात मला वडील चालत घेऊन जायचे. आम्ही मैलखड्ड्याच्या तिथं जवळपास राहिला होतो. रोज चालत आम्हाला तिथं न्यायचे. आणि आमच्या वडिलांचा एक हे होतं की मी म्हणजे आता सुद्धा एखाद्या 4 माळा किंवा 10 माळा घातल्या की मी वडिलांना म्हणायचो की बाबा तुम्हाला असं, म्हणजे मी एक रुद्राक्षाची माळ घातलेली नाही, घातलेली नाही, मी कार्यक्रमात जाणार होतो. मी वडिलांना म्हणले की बाबा अशी माळ तुम्ही घालत, बाबा म्हणले सगळ्याच गोष्टी माळा करतील तर माझ्या हृदयात बसलेलं भगवंत काय कामाचं. आणि ह्या उपदेशानं मला इतकं धुवून काढलं की मला लक्षात आलं की आपल्या वडिलांचे विचार आपल्याला काय शिकवत आहे, की हे कर ते कर, म्हणजे कुठल्याही ह्याच्यात अडकू नकोस, भक्ती प्रामाणिक कर आणि पुढे जा. मग त्यातनं सेवा चालू झाल्या. मग असं विचार आला की आपण, मी मुंबईमध्ये असतानाही मला एकच खंत कायम असायची की आपण देशसेवा फार प्रकर्षानं करतोय, जी पूर्वी करत होतो, पण इथं पगार घेऊन करतोय, पण आपल्या मंदिरचं काम किंवा मंदिरच्या सेवा आपल्याकडनं पार पडत नाहीये. तर आपण काय करायला पाहिजे, म्हणून कोल्हापुरात जाऊ. ह्या सगळ्याच्या उद्देशाने आम्ही कोल्हापुरात श्री स्वामी समर्थ सेवा सदन म्हणून एक अशी स्थापना केली की त्या कोल्हापूर स्वामी समर्थ सेवा सदनच्या माध्यमातून जेव्हा स्थापन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत एकदाही उपासनांमध्ये किंवा आरत्यांमध्ये किंवा ह्याच्यात खंड पडलेला नाही. तिथं बसून मी जेव्हा एक काळ असतो बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, जेव्हा आमची गरिबी होती तेव्हा आई वडिलांना गरीब म्हणून हिणवलं. नंतर मी आपत्कालीन सेवांमध्ये काम करतोय, म्हणजे आई वडिलांची परिस्थिती अशी आहे ना, कामं करायला पाहिजेत, काहीतरी प्रेत काढत फिरतोय, वड्या काढतोय म्हणून हिणवलं. नंतर तिथनं बाहेर पडलो, चांगला अभ्यास करायला लागलो. अभ्यास करतोय पण काय मिळत नाही, काय कसला अभ्यास करतोय म्हणून नावं ठेवली गेली. अभ्यास करून मंत्रालयात नोकरी लागली. मंत्रालयात लागल्यावर थोडंफार चांगलं झाल्यावर आता काही मोठे झाल्यानंतर तिथून पुन्हा मंदिर सगळं झालं, मंदिरच्या सेवांसाठी तिथला स्किप करून इकडे आलो. तेव्हा म्हणले काय मंत्रालय सोडून हे सोडून धोतर घालून बसलाय म्हणायला लागले.
धोतर घालून बसल्यावर नावं ठेवायला लागले. 5 वर्ष बघता बघता व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचल्यावर आज ज्या गावात ज्या ठिकाणी असेल तिथे एक उत्कृष्ट किंवा प्रामाणिक स्वामी भक्त म्हणून लोक ओळखायला लागले. मग मला सांगायचं काय आहे की आपल्याला जे करायचंय ते आपण प्रामाणिक जर करत असू तर आपण त्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊ शकतो. मी जेव्हा आपत्कालीन मध्ये काम करायचं ठरवलं त्यासाठी मला राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. आपली यशदाचे जे कर्नल स्वप्नेकर म्हणून होते, CDM यशदा म्हणजे सेंटर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून आहे, त्याचे जे संचालक होते त्यांनी सांगितलं की तू यात अभ्यास कर. अभ्यास केल्यावर मी मंत्रालय नियंत्रण कक्ष अधिकारी म्हणून काम केलं. अरे वा. स्वामींच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर म्हणजे स्वामींची सेवा घरात होतेच, पण ह्यात मार्गदर्शनामध्ये आल्यानंतर स्वामी रत्न पुरस्कार मिळाला. आणि आजही ही इच्छा आहे की स्वामींच्या या मार्गामध्ये फार झोकून द्यावं. आत्ताच म्हणजे सामाजिक सेवांचा ढाचा असल्या कारणानं आपल्या स्वामी समर्थ सेवा सदन मध्ये वर्षभर माझी आई मंदिरामध्ये कसली दानपेटी किंवा असा कसला प्रकार नाही, तर तिथे एक भांड महाराजांसमोर डोकं म्हणजे पैसे लोक कसे देवावर टाकू नयेत किंवा म्हणून भांड आहे, त्या भांड्यामध्ये आलेले पैसे आमच्या आई साठवून ठेवते. बरोबर. या वर्षी साठलेले साधारण 15,000 रुपये एकत्र करून आपण कोल्हापूरच्या स्मशानभूमीच्या चांगल्या कामासाठी ते महापौरांना देतोय. त्याचबरोबर मी स्वतः जी प्रवचनं महाराष्ट्रभर करतो स्वामींच्या मार्गदर्शनासाठी, स्वामींच्या प्रचार प्रसारासाठी लोक बोलवतात. मग कोण 5 देईल, 10,000 देईल, 15,000 देईल, 20,000 देईल, हे सगळे पैसे साठवून आम्ही वर्षात उत्सव करतो. पण यंदा आम्ही असा विचार केला की त्यातही आपण थोडंफार काटछाट करून आपण समाजकार्याला आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देतोय. त्याबरोबर एक टेनिस कोर्ट एका शाळेला गरजेचा, तो टेनिस कोर्ट देतोय. त्याचबरोबर आपण जे आर्मी वेलफेअर फंड म्हणून असतो ज्याच्यामध्ये शहीद माता, शहीद पत्नी, वीर माता ज्यांना म्हणावं, तर यांच्यासाठी ते आपण जे निधी असतात त्यासाठी आपण देतोय. कोल्हापुरात आपल्या ट्रॅफिक ऑफिसला खरी गरज विचारून म्हणजे पौर्णिमा यात्रेनिमित्त त्यांना जी गरज आहे त्या गोष्टी देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. म्हणजे आध्यात्मिक बरोबर सामाजिक वारसाही जपला तर चांगली सांगड होईल आणि एक समाजासमोर आदर्श उदाहरण राहील. खूपच छान. तुमच्यासारखे असे दुर्मिळच सामाजिक कार्यकर्ते आहेत. या समाजामध्ये अनेक लोक आपल्या आपल्या कामात पैसे मिळवण्याच्या ह्याच्यामध्ये सामाजिक जी भान आहे ती तुम्ही आजही ते जोपासताय आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. आज अनेक युवक प्रतिकूल परिस्थितीत खचून जातात, तर तुमचा त्यांना काय संदेश असेल? सामान्य मी सगळ्यांना हे सांगतो की उदाहरण म्हणून आपल्यासमोर अनेक उदाहरण आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी IFS मध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे ते ज्ञानेश्वर मुळे साहेब असतील किंवा ज्यांनी अगदी इथून जाताना बाकी त्यांच्याकडे काय नव्हतं, एक शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सूत्रे की शिक्षण घ्या, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, या वाक्यावर ठाम राहून ज्ञानेश्वर मुळे साहेबांनी एक पेटी घेऊन इथून निघाले. आणि त्यांचं म्हणजे एक फार मोठं रोल मॉडेल किंवा एक फार मोठं उदाहरण माझ्या समोर कायम होतं. तसाच मी स्वतः बाबतीत सांगतो की आपली परिस्थिती कितीही खाली असू दे, कितीही खाली, समोर असलेली एक जागा माझ्यासाठी आहे, समोर असलेलं एक क्षेत्र माझ्यासाठी आणि समोर असलेलं एक व्यासपीठ माझ्यासाठी आहे. हे ज्या माणसाला कळाले तो माणूस कधीही खचणार नाही, कधीही खचणार. समोर मला जायचं, मला कायम एक गोष्ट वाटायची की आपत्कालीन क्षेत्रात काम करतोय ना तर मला ह्यामध्ये कोणीतरी नाव जावं. त्या प्रमाणात त्यातल्या शिखर संस्थांनी नावाजलं. स्वामी समर्थ महाराजांच्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शनात जेव्हा आलं तेव्हा मला वाटायचं की मी मार्गदर्शन लोकांना करतोय, पण मी ज्यांना गुरु म्हणतोय त्या गुरूंनी त्यांच्या गुरूंच्या व्यासपीठावर मला नाव जावं. त्या पद्धतीनं स्वामींच्या क्षेत्रामधल्या सर्वोच्च लोकांनी किंवा चोळप्पा महाराजांचे वंशज किंवा यांनी मला नावाजलं. त्यांनी स्वामीरत्न पुरस्कार त्यांच्या हस्ते मला दिला. सांगायचा मुद्दा हेच की तुम्ही ज्या क्षेत्रात, ज्या प्रांतात, ज्या ठिकाणी असाल तिथलं छत्रपती शिवाजी महाराज होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही सर्वोच्च स्थान मिळवा. छत्रपतींसारखं म्हणतात ना, छत्रपतींसारखा राजा नाही, छत्रपतींसारखा नर नाही, छत्रपतींसारखा विजयीवंत कीर्तिवंत नाही. त्या पद्धतीनं विजयीवंत कीर्तिवंत होण्यासाठी कठोर जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट ही त्रिसूत्री ज्या माणसाकडे आहे त्या युवकांना कधीही कशालाही कुठल्याही प्रसंगाला घाबरायचे कारण नाही. एकदम बरोबर. आज समाजसेवा आणि अध्यात्म याचा समतोल कसा तुम्ही साधताय? बरीच मजा होते माझी. म्हणजे आधी कसं व्हायचं की इथं जेव्हा काम करायचं एक पूर्ण झोकून समाजकार्य किंवा असं समाजकार्य म्हणजे कसं टार्गेटेड, एखादी कुठली घटना घडली, अपघातग्रस्त आहे तिथं मदत करायला जावा, एखादा प्रसंग घडलाय तिथं जावा. पण आता समजा स्वामींच्या मार्गदर्शनासाठी मी बऱ्याचदा महाराष्ट्र बाहेरही जातो, ते कार्यक्रम घ्यायला जातो तिकडं, मग तेव्हा इकडं फोन आला की मजा होते
मग खरी या दरम्यान मदत मला माझ्या मंदिरामध्ये काम करणाऱ्या आणि आमच्या आसरा संस्थेशी कनेक्ट असणाऱ्या या मुलांचे होते. त्यामध्ये प्रामुख्याने आपले माझे सोबत काम करणारे ओंकार पाटील, त्याच्यानंतर प्रथमेश पाटील म्हणून आहे, प्रथमेश गुरव म्हणून आहे, सुधीन बनगे जो नगरपालिकेतही काम करतो आणि प्लस आपल्या या सगळ्या सामाजिक उपक्रमातही सहभागी असतो, अनिकेत गाडगे म्हणून आहे जो धार्मिक कार्यामधल्या प्रमुख बाबी बघून फक्त श्रद्धा आणि सत्य लोकांना मांडण्याचे इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतो. जवळपास 80-90 हजार फॉलोवर त्याचे व्हिडिओ बघतात. त्याच्याबरोबर हर्षल बोरगाळे म्हणून आहेत ज्याचे आई वडील अंबाबाईच्या साड्या आणि ह्याच्या हे करण्याचं काम करतात, म्हणजे लोकांपर्यंत अगदी कमी दरानं पोहोचवण्याचं काम करतात. तो हर्षल मंदिरामध्ये असतो. संस्कार घाडगे म्हणून एक मुलगा आहे जो अगदी वय त्याचं खूप लहान आहे, पण माझ्या प्रत्येक उपक्रमांना शूटिंगच्या माध्यमातून किंवा ह्याच्यासाठी त्याचा प्रयत्न राहतो. त्याबरोबर क्षितिज लिपारे म्हणून जो पुण्यामध्ये आहे, म्हणजे ज्याचे वडील आपले SRPF मध्ये चांगल्या पदावर आहेत, पण तरीही तो पुण्यामध्ये असून प्रत्येक शनिवार आणि रविवार भेटण्यासाठी म्हणून आणि असल्या उपक्रमात कुठेतरी सहभागी होता येईल म्हणून पोहोचतो. मला या सगळ्यामध्ये मदत सामाजिक आपण म्हणतो की नाही, आपल्याला सगळ्याला बंधनं असतात पण आर्थिक बंधनं फार हे असतात. तर मला जेव्हा जेव्हा मदत लागते कुठल्याही गोष्टीची तेव्हा त्या गोष्टीची मदत करणारं नाव म्हणजे तेजस लिमये आहे, जो माझा खूप जवळचा मित्र, माझा मोठ्या भावासारखा आहे. प्रत्येक आणि म्हणजे आमचा आजपर्यंत मी 10 रुपये त्यांना दिले तर मी त्याला म्हणलं की दुसऱ्या महिन्यात तुला परत देणार, तर दुसऱ्या महिन्यात त्याला परत देणे, इतकं प्रामाणिक व्यवहार सांभाळून आम्ही समाजकार्य किंवा समाजसेवा केली. त्याचं नाव तेजस लिमये आहे. त्याची मला प्रत्येक वेळेला मदत असते. असे खूप मंदिरात म्हणलं नाही का काम करणारे माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये हालचाल असणारे मुलं आहेत. अमृत सुतार म्हणून आमच्या मंदिरामध्ये आहे जो आमच्या सोबत अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीला गेलो तर त्यासाठी टार्गेटेड यायचं. तिथं अगदी सांगतो, उत्सव काळामध्ये रस्त्यावर तुम्ही जर आलात तर 10,000 माणसांनी, समजा आता किती आपण ठेवलेले असू देत बॉक्स, पण त्याचे द्रोण किंवा हे रस्त्यावर पडलेलं असतंय, पण 10च्या 10,000 द्रोण समजा जरी रस्त्यावर पडले तर सकाळी रस्त्यावर लोटणाऱ्या बाईला त्यातला एक द्रोण दिसणार नाही. एवढी जबाबदारी या मुलांकडनं किंवा माझ्या स्वतःकडून. आणि मी स्वतःला असे ठेवले की लोक तुम्हाला एका पुढे गेलं की लोक महाराज म्हणायला लागतात, लोक काहीतरी संत म्हणतील, साधू म्हणतील, सगळं म्हणतील, पण मी कधी तो तोराच येऊ दिला नाही. मी स्वतःच जमिनीवर उतरून स्वतः ते पुसायचं, स्वतः ते काढायचं, ते गोळा करायचे करतो. त्यामुळे सोबत असणारी सगळी मुलंही त्या प्रमाणानंच किंवा त्या पद्धतीनंच मदत करतात. आणि सगळ्यात महत्वाची बाब सांगतो, मला आज सगळ्यात ज्या गोष्टीची खरी प्रेरणा मिळते किंवा खरं हे होत आहे ते म्हणजे माझे आई वडील. आजही आपल्या मुलग्याला गेल्यानंतर लोक 100 मीटर पायगड्या घालतात, लोक आदरानं आणि यांना मोठ्या गाड्या पाठवून देतात, पण माझे आई वडील आजही त्याच स्थितीत, त्याच रूपात आणि त्याच अवस्थेत असतात. आलेल्या प्रत्येक मी एखाद्या घरामध्ये छोटा हळद कुंकू किंवा याचा कार्यक्रम असला तरीही माणसाला किती हे होतंय. प्रत्येक गुरुवार रविवार मंदिरामध्ये हजारो माणसं दर्शनाला येतात. हजारो माणसातल्या प्रत्येक माणसाचे बोलायचं काम माझे आई वडील करतात. वडील म्हणजे पूर्वी आर्मीमध्ये होते, पण त्यांना घरची परिस्थिती नाही, सांभाळायला कोण नाही म्हणून काढून आणलं. त्यामुळे त्यांची आर्मी झाली नाही, पण ते शिस्तीचा ढाचा जो त्यांच्याकडे आहे, कुणी मध्ये यायचं नाही, आडवं यायचं नाही, पाळीतूनच दर्शन घ्यायचं, हे जे त्यांचं असते. कधी कधी ते ओरडायचे काम करतात, असं करायचं नाही, तसं करायचं. त्यामुळे मंदिराला शिस्तही इतकी जबरदस्त असते, कुणी कसं येणार नाही किंवा हे करून करेल. आणि सगळ्या ज्या कुठल्या आतापर्यंत आपण ऍक्टिव्हिटी केल्या, ज्या प्रत्येक मंदिराच्या असोत किंवा सामाजिक संस्थांच्या असोत, या सगळ्या शासनाची एकत्रित राहून केल्या. म्हणजे कधीही कुठली परमिशन घेतल्याशिवाय कुठला कार्यक्रम नाही. आमच्या सगळ्या मुलांना की जे रस्ता हे करण्याचा आहे, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही प्रश्न पडावा की बाबा एवढा रस्ता स्वच्छ कसा झाला, असा कार्यक्रम आपण करत असतो. आता ह्या सगळ्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी असतील, अनेक मोठमोठे मला इंस्टाग्रामवर किंवा याच्यावर मेसेज करत असतात. फार छान वाटते बघायला. पण जेव्हा करत होतो, मी सांगतो ना साहेब की त्या स्टेज पर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप भरून येतं की एक वेळ अशी होती की मंदिराचं बांधकाम जेव्हा चाललेलं, या मंदिराला आम्हाला दगडी कमान करायची इच्छा होती, पण त्याला खूप पैसे लागणार होते आणि हे होतं, ते शक्य होणार नव्हतं. तेव्हा गळ्यातलं मंगळसूत्र उतरून देणारी बायको मला मिळाली. मला याचं फार कौतुक आहे की कसला मोह ठेवलेला नाही यांनी. मी एका परवा इंटरव्ह्यू मध्ये मला विचारलं की दादा, म्हणजे माझ्या मिसेसला विचारलं की तुम्हाला कसला मोह आहे,
ती म्हणाली मला मोह एकाच गोष्टीचा की यांचा वेळ मला मिळावा, याच्या पलीकडे कसला मोह नाही. पण मी याचं उत्तर उलट दिलं, म्हणलं कांचनमृगाचा मोह सीतेला झाला, माझ्या बायकोला तेवढाही मोह नाही, याचं मला फार कौतुक आहे. की देवानं काय दिलं, मी मागताना महाराजांना एवढंच मागितलं की मला माझा डाचा असा आहे, आजन्म चांदी सोनं अंगार लावणार नाही हा संकल्प आहे, आजन्म कुठल्याही मोठ्या मोठ्या म्हणतात ना अशा ह्याच्यामध्ये अशा आलिशान ह्याच्यात राहणार नाही, हा माझा स्वतःचा संकल्प आहे. मग एवढं सगळं सांभाळत असताना मला पत्नी कशी मिळेल, तिलाही हे आवडावं एवढीच माझी इच्छा होती, आणि तीच भगवंतानं पूर्ण केली म्हणा. आज सारखं वाटतंय की हेच शेवट किंवा भले 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 आम्ही लोक बघितलेले की ते कम्मा किंवा यांच्यासारखी लोक ज्यांनी वटवृक्ष रस्त्यावर झाडं लावून साध्या साड्यांवर ज्या हे गेलेल्या आहेत, गणेश्वर शास्त्रींसारखी विद्वान व्यक्ती की अंगावर पांढरं धोतर सोडलं तर याच्या पलीकडे काय नाहीये. मग यांच्या ओळखी काय आहेत, तर ह्याच ओळखी आहेत की त्यांनी जमिनीवर राहिलेत, तसंच राहायचं. नाही, खूप छान. मला एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करत असताना तुमच्यासाठी असे अविस्मरणीय आणि एक चॅलेंजिंग जॉब जो मी कधीही लाईफ मध्ये विसरणार नाही असं कोणते? आपत्कालीनमध्ये समाजकार्यातला पहिला सांगतो की जेव्हा माळींची दुर्घटना घडली तेव्हा माळींना आम्ही मदत करायला गेलेलो की जेव्हा माळीन लँडस्लाइड मोठा झाला तर दरम्यान अशी परिस्थिती होती की आंबेगावामधून आपल्याला पुढे जायला लागायचं. तेव्हा NDRF काम करत होती, कोल्हापूरची व्हाईट आर्मी काम करत होती, स्थानिक प्रशासन काम करत होतं, आणि ह्या सगळ्यामध्ये राजनाथ सिंगजी तेव्हा तिथे आलेले मोठमोठे मंत्री आणि येत होते, यांचे प्रोटोकॉल, गाड्यांना वाट नाही अशी परिस्थिती होती. न विसरलेला प्रसंग सांगतो की जेव्हा माती आणि मलबा सगळा खाली पडलेला तेव्हा पोकलँड एक असं त्या ह्याच्यातून येत होतं, आणि जेव्हा ते पोकलँड किंवा JCBतून ती माती काढायचं चाललेलं तेव्हा एक एवढस बाळ त्या पोकलँडच्या ह्याच्यात हे झालेलं आणि त्याचं पूर्ण निम्म शरीर माझ्या असं हातात होतं. तो प्रसंग खूप मनाला लागला की असं मरण कुणालाही दुर्दैवी, कुणालाही दुश्मनाच्या दुश्मनालाही असं प्रसंग असं हे होऊ नये. आपण ज्याला म्हणतो वैरी मानतो त्यालाही असं मरण येऊ नये, असं तो एक प्रसंग होता. सेम तेव्हाच की जेव्हा यांची अंत्यविधी करायचं चालले, हे शव एकत्र करून किंवा असं करणार, तर एकत्र शव जाळण्याची प्रक्रिया होते, विधी करतात, आणि सगळे असे लाकडं रचलेले होते आणि त्यांना ओली लाकडं होते, पाऊस वरून चालू आहे, थंडीचा गारवा आहे, लाकडं ओली आहेत, ते शवाला हे तरी अग्नी तरी मिळाला पाहिजे. मग तेव्हा पेट्रोल रॉकेल सारखे तत्सम गोष्टी हे करून ते करणं भाग असते. आणि ते करत असताना पटकन आमच्या टीम मधल्याच एकांकडून ते पूर्ण हे ओढण्यासाठी असं पेट्रोल थोडंफार हे केलं गेलं आणि माझा पूर्ण हात पेटलेला त्या सगळ्या, बापरे, पूर्ण अंगावरचे हातावरचे केस जळून सगळे गेलेले. आणि तेव्हा NDRF मधले असलेले म्हणजे जे आपल्या इथं NDRF चे कमांडंट तिथं असलेले खूप लोक होते, त्याच्यामध्ये शर्माजी म्हणून होते, प्रदीप शर्माजी म्हणून एक होते, त्याच्यानंतर भुजबळ साहेब म्हणून होते. ह्या सगळ्यांनी तो प्रसंग बघितला, त्यांना त्याचं इतकं हे वाटलं की म्हणले हे पोरं आम्ही पगार घेऊन किंवा आम्ही एक जबाबदारी म्हणून इथं आलोय, या पोरांना काय मिळाले म्हणजे काय, तर ते मला लक्षात यायचं. दुसरा प्रसंग मला आठवतो की असळज नावाचा जो घाट आहे, असळज दुर्घटना जेव्हा घडली, असळज मध्ये आम्ही येत होतो देवगडला ट्रेनिंग करून, आणि माझ्याकडे आमच्याकडे अँब्युलन्स होते आमच्या जीवनमुक्तीच्या टीमकडे. येत असताना असळज घाटामध्ये खाली दरीत एक गाडी पडलेली, ज्याच्यामध्ये 9 जण गाडीत होते, त्यात 1 जण जागीच गेलेले होते. मग आता आम्ही अँब्युलन्स मध्ये आले म्हणजे त्यांना वाटलं की ही अँब्युलन्स फक्त आमच्यासाठी आहे, चला म्हटलं आता अँब्युलन्स यांच्यासाठी आहे, तर आपण काय करायचं, आता उतरणं भाग आहे म्हणून आम्ही उतरलो, त्यात खाली उतरून रोप लावून खाली केळाच्या खुंटावरनं उतरून आम्ही ते केळाचे मोठे झाड असतं ना त्याच्यावरनं उतरून लोकांना वर काढलं. 1 जण त्यात जागीच गेलेले. तिथल्या आता आमचा आपत्कालीनचा नियम असतो, आम्हाला जेव्हा ट्रेनिंग मिळते की मास्टर ट्रेनर किंवा ज्याची फर्स्ट एडची, ज्याला मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्डर MFR म्हणतात, त्याच्या अंतर्गत नियम असतो की तुम्हाला सहमती घ्यावी लागते कुणाची तरी, व्यक्त सहमती व्यक्त सहमती म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे एखादा माणूस अनकॉन्शियस आहे तर तुम्ही डायरेक्ट उचलू शकता, पण समोर कोणतरी आहे तर त्याला विचारल्याशिवाय आपण करायचं नाही, का तर थर्ड आय इज इम्पॉर्टंट कुठल्या अपघातामध्ये. त्याला उचललं, ते 2 बॉडी मी घेतल्या, मी गाडीत बसलेलो, माझ्या मांडीवर त्या माणसाच्या तोंडातनं कानातनं रक्त पडत होतं, इकडच्या मांडीवर दुसरा माणूस श्वासानं हे झालेला आहे, पण आम्हाला CPR ला आणणं भाग होतं कारण शासकीय रुग्णालयात नेणं गरजेचं असतं, ट्रॉमा केअर सेंटरला. आम्ही त्यांना आणलं आणि तेव्हा
कोल्हापूरचे कलेक्टर राजाराम माने साहेब होते. त्यांची तेव्हा CPR ला काहीतरी व्हिजिट का काहीतरी कदाचित चाललेली आणि साहेब आले आणि तेव्हा आमची अँब्युलन्स समोर आली आणि माझा असं रक्ताच्या थारोळ्यात असलेला माझा हात आणि हे सगळं त्यांनी बघितलं. तर ते थांबले आणि पूर्ण मी ते ऍडमिट करून आल्यावर आले आणि साहेब म्हणाले हॅट्स ऑफ टू यू बेटा म्हटले. हा एक प्रसंग मला फार हे होतो की म्हणजे ती कौतुकाची थापच होती. कौतुकाची एक थाप होती की तुम्ही एवढं हे केलंय म्हणले. असे खूप प्रसंग आपत्कालीन मधले आहेत की मदत करत असताना, वाचवत असताना खूप लोकांच्या पाठीवर आनंदाच्या हे मिळालेले आहेत. आपल्या पंढरपूरमध्ये आम्ही यात्रेला काम करायला जायचो. तर पंढरपूरची जेव्हा वारी होते त्या वारीच्या दरम्यान एक शिवदास पुरेकर नाही, मला नाव आठवत नाही, कन्नडात काहीतरी नाव आहे, त्याचे सगळे कॅप्चर्स माझ्याकडे आहेत. आणि तो मुलगा म्हणजे पेपरला सुद्धा बातम्या आलेल्या या पंढरपूरच्या प्रेसने दिलेल्या, आणि तो बुडत होता आम्हाला समोर दिसत होतं. तर मी फार लांब होता, आम्ही पळत जाऊन बोट टाकून त्या मुलग्याला वाचवले. तेव्हा नितीन वनकोरे म्हणून आमच्या सोबत एक होते, सुनील कांबळे म्हणून एक जण होते. आम्ही तिघांनी ते तिथं जाऊन उडी मारून त्या मुलग्याला वर काढून त्याला वाचवलेला. आणि तिथं वाचवून आल्यानंतर त्याची आई जे कन्नडमध्ये हंबरडा फोडत होती, तर म्हणजे असं ते म्हणजे कन्नडमध्ये जे काय हात नमस्कार करत होती, तेच सगळ्याचं श्रेय आहे. म्हणजे जेव्हा माणसं असं म्हणतात नाही की तुमच्यामुळे माझा मुलगा वाचला, एक विचार करा की एका आईचा पोटचा मुलगा समोर बुडायला लागलाय आणि त्या आईला पण तो मुलगा सुखरूप परत देतो, त्या आईसाठी काय मोमेंट असेल. खूप छान. अशा खूप सारे प्रसंग सोबत जोडलेले आहेत. खरोखर. तर ओंकार राजीव नव लिहाळकर, एक नाव एक प्रेरणा, संघर्षातून उभे राहत समाजसेवा आणि अध्यात्म या दोन्ही मार्गाने लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणारे व्यक्तिमत्व. ओंकारजी, आपल्या मौल्यवान वेळेसाठी मनपूर्वक धन्यवाद. आणि प्रेक्षको, जर तुम्हाला हा प्रेरणादायी संवाद आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच प्रेरणादायक मुलाखती पाहण्यासाठी आपण पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.